मग खूप बोलू एक आदर्श शिक्षक ओनू मी काय मनोहर साहेब निरंतर साहेब 2 मिनिटं ओनू काय आहे काय बच्चे जे शहरात साहेब थोडा आपण वेळ वाटतो आज संडे हॉलिडे आणि होली इन स्पिरिच्युअलिटी इन ख्रिश्चन कम्युनिटी म्हणजे हॉलिडे आहे होलिडे होली म्हणजे एकदम पवित्र झालं ख्रिश्चन समाजवास आणि ख्रिश्चन समाजवास पवित्र राहणार व फक्त रविवारी फक्त वनूर धार्मिक काम करत अब आपण आज भेटो थोडा बारीक ऑब्झर्व की जाओ आपण देवीनगर सरपंच साहेब वनूर खास मित्र हुआ है साहेब भी जाया जाते साहेब पण महाराज विनंती की आज बाकीर काम जाय दो काही महत्व देर छे बाकीर काम આપણે समाजावर काम છે ઘરમે ઘરમેથી આપણા लोक આમેલેचा आणि एकदम आनंदाची सारी वाते भूलतानी આપણે ना हाई गुणगौरव किंवा नाईक साहेबांनी 111वी जन्मोत्सव कार्यक्रम को आनंदी देतो आहे बरोबर साहेबांनी 1 मिनिट मा रोको छु साहेब सुद्धा म्हणजे काय ते साहेब समाज बोललो जे वेळेस नाईक साहेब शनिवार वाडा समोर शपथ दिलो की 30 वर्ष मध्ये हे महाराष्ट्र अन्नधान्य पूर्ण करू पण वो पूर्ण करना कीधो अब 2013 में આપણો ભારત દેશ अन्नधान्य स्वयंपूर्ण हो पण जना नाईक साहेब बोल रहे थे जना ओनूर बाजूना આપણે देशरो पंतप्रधान लाल बिहारी शास्त्री जो आपण जे बोल रहे था और बाजू साहेब चे यार खूप महत्वाचं साहेब चे जगाले काय ममे मजा वाटा कोणी वरवास में आग्रह असतो अंकुश भाऊ ना ते विनंती केलो 5 डिसेंबर में शाळगामेन कार्यक्रम दिते साहेब हो नाईक साहेब सोबत जना वो कार्यक्रम में सारे जरा समोर बैठो और नंतर आता माणिकनगर ताणे में कार्यक्रम लिहिले जना आपण म्हणजे आमदार साहेब फड साहेब घेतले वत सुद्धा खूप आजच्या प्रकारचा कार्यक्रम किदे आणि म्हणून विचार कार्यक्रम अटेंड करेल बाद पण आज थोडीशी बोलेर वसंती दिली तो मग काय वो काय ते म्हणजे की 5 मिनिटं आपण बोलेल पण मग थोडा 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यावा का जते तरी 4 मनक्या उच्च हात करीने की बस कर वते तरी मग बोलू उत्सव वसंतराव नाईक साहेब जयंतीचा आणि त्यासोबत विद्यार्थी गुणगौरव समारोहाचा व्हिजन पब्लिक स्कूल सोनपेठ स्थळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा कार्यक्रम घडवला गोरचनाराव खूप अभिनंदन करू की वो कार्यक्रम लिहिले सन्माननीय विचार मंच आणि विचार मंच उपस्थित विचारवंत आणि उमय हाजीर कार्यक्रमाचे आपण अध्यक्ष उत्तमरावजी जाधव साहेब म्हणतो वाटत उत्तमरावजी रो नाम उत्तमरावजी न रेता सर्वोत्तमरावजी रेन पाहिजे आत्रावलोकन गुंज वनूर गुंज म्हणजे आज आपण सोनपेठेमध्ये म्हणजे जे समाज म्हणजे मॅक्सिमम जे समाज मराठा समाज आणि वनूर सोबत वनूरचे ताळमेळच खूप आज शेरे अंगड्या आपण सख्यताने आपण तालुका एक भूषण गौरव केताने आपण सगळं लाडको आवडतो दादा म्हणून विधान परिषदेमध्ये सदस्यत्व मिळवून आमदार हे वरवाचे पण आपण जोरदार टाळी होता कारण नाईक साहेब आपण ते बोललो की आपण एके समाजात आपण काही बदल करू शकत जे गोरशावर ब्रीद वाक्याचं की गोरुरो गोरवट राज लाया निश्चित आहे पण आपण एकले ती कोणी आवडो म्हणून आपण सगळं सहकार्य देऊन लागे और नंतर आज प्रमुख पाहुणे में जे राठोड साहेब जे चंद्रकांत जी राठोड चंद्र म्हणजे चंद्र ने शीतळ जे कांती म्हणजे जे देखली देखी आपण कळजो थंड व्हायचं अशा प्रकारचे चंद्रकांत राठोड साहेब आपण जे काय आपण 25-30 वर्षात आणि शिकत 30व्या वर्षी नोकरी लागत आणि 58व्या वर्षी आपण रिटायर झालो 1998 मध्ये शिक्षक के नाव सोनपेठेमध्ये आणि साहेब 99 नगराध्यक्ष आहे मोठी रिटायर हो मोठी साहेब रिटायर हो कोणती मला वाटतं मग रिटायर हो पण साहेब नाही रिटायर नाही हो आई आपण सोनपेठेचं तो कायम स्वरूपी रेणू आणि आपण जे म्हणजे सोनपेठ महाराष्ट्र पण पूर्ण इंडिया मध्ये आहे नाम किंवा आता एक असो म्हणजे की 30 वर्ष ती राज्य करो नाईक साहेब तो 11 वर्ष राज्यकरण मराठीमध्ये डगरलो पण साहेब ते आपण सातत्य काय राहायचं कंटिन्युएशन काय राहायचं वो शिकेर खूप मोठ गरज और सोबतच जे संस्था जे कॅम्पस बरोबर नाम काढलेले व्हिजन व्हॉट इज व्हिजन व्हिजन म्हणजे दूरदृष्टी शहराला मला सुद्धा दूरदृष्टी करावा आणि दूरदृष्टी रकाड्याला जे नाम सर पवार साहेब
पवार इज इक्वल टू पॉवर. सध्या महाराष्ट्रात पवार आपण लोकसभामध्ये ते असं पवार आणि पवार साहेब नामे सुद्धा एक मॅसेज आपण जे भी काय त्याच्यावर शिकरेचं कोई अ बनिए कोई ब बनिए कोई क बनिए कोई ड बनिए समझे माया साहेब आपण ब बनवो ब बन अ न बने तो कमीत कमी ब श्रेणी एकेर न बने तो तीर बनाव तीनेर बनाव चारेर बनाव पण काही ना काहीतरी आचो काम करताना आणि आपल्या समाजामध्ये एक म्हणजे मोठो साहेब हेवो आणि હું जर समाजे समजत न दिटो तो उलट आपण आरक्षण खावो और काहीच अर्थ છે જે બેક ટુ સોસાયટી નામેર સંકલ્પના છે किंवा जे समाजाविषयी तळमळ છે હું मन ક્યારો આપણે સમાજનો સગેરી और काही आवश्यकता છે आज साहेबाला रात्र काम करताना आपण जे भी काही लोक भेटेचा वो आपण समाजाप्रती डेडिकेट सा समर्पित सा करताना आपण आज भेटेचा आज बकळ काम છે प्रत्येकाला किती सोयाबीन फवारायचं की रुयांचं मारते किती नागरेन वाय आहेत तो दिदाडे फोन करतो पण मग घेऊ पण साधारण म्हणजे जो नाही गयो तोवर काय फरक पडायला છે पण समाजाविषयी जे मन प्रेम છે आणि प्रेम आंगड्या कोण येतं मग 5-6 वर्षांनी थोडासा मग समाजात भळो आणि समाजात भळो केताने आज मारपेक्षा मातबर लोक सा आपल्यापेक्षा विद्वान છે म्हणजे एक चिन्ह बात साहेब ने बेसा हाय जे मान सम्मान म्हणजे खूप आंगले जाव तो सुरू करतो नायक साहेब विषयी आपण सगळे सामान्य घेऊन एक छोटीशी कविता थोडासा को वाचेरो प्रयत्न करू छो गळो तुम्हारा मैं वजरा छै थोडासा को गळे में देखा गळेवासी एक गीत है जगणे खूप छान आहे जगता आले पाहिजे जगणे खूप छान आहे जगता आले पाहिजे आणि जगता जगता जगण्याकडे बघता आले पाहिजे गाण्याला सूर नसुल्या गाता आलं पाहिजे वाकडा तिकडे का होईना नाचता आलं पाहिजे तो आपण समाजाला कार्यक्रम करतो अब नायक साहेब जे सब में आपण एखादी होना हिंदी में भी एखादी गाना सामने होनो न सोना न चांदी न मोती पाहिजे न सोना न चांदी न मोती पाहिजे नायक साहेब तुझी मला भक्ती पाहिजे नायक साहेब तुझी मला भक्ती पाहिजे न बंगला न गाडी न माडी पाहिजे नायक साहेब तुझी मला शक्ती पाहिजे शक्ती कसे विचार नायक साहेब विचार शक्ती आपल्याला पाहिजे आज आपण जगाचा प्रतिमारो पूजन आणि विचारारो दफन करणार म्हणजे आपण कोणते कार्यक्रम सेशन करले निसा नाचरे आणि वो फोटो चेरवडी फेसबुक इंस्टाग्राम भारले जाऊन फेकरे आणि नायक साहेब विचारावर आपण दफन करायचा तो नायक साहेब विचार नायक साहेबचा म्हणून केर विचार येते तो आपण देश दिल्या आपल्या देशामध्ये सनातनी सत्ता आहे ती म्हणजे गौतम बुद्ध प्रभाव म्हणजे आपण महाज्योती ज्योतिबा फुले पडे ज्योतिबा फुले विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पडे आणि वो विचार नाईक साहेब पडे और सोबत पाश्चिमात्य डेल कार्नेगी यांनी एक म्हणजे खूप अप टू डेट घेतो आहे आपण त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदम सूट बूट कोटेमध्ये येतो कार्य तो भारत देशम कैम्ब्रिज वैसे सगळे युनिव्हर्सिटी में शिकतो तो विदेशी लोक खूप आगत देखतो अब आपण सुद्धा एकदम सूट कुटे में आजची पद्धती आजची स्थिती मार्गाचा कना ती 1952 दिवस 1952 ताणे आपण सेटलमेंट कॅम्पेन हेते आपण जन्मजात गुन्हेगार हेते 1952 रांग जर रमेश कुमार छोरा जन्म होतो तो गुन्हेगार आहे पण वो गुन्हेगारी माहिती विमुक्त आपल्याला नेहरू साहेब जे आपण देशाचे पंतप्रधान होते हो बाहेर काढे आपण संपत्ती अधिकार आपल्याला बहाल केले निताने आगळे आपण 4 कुकडी हणो आणि रेकॉर्डे ती कुकडी जर लकीले काय हणो तो गामेरो पोलीस पडल्यावर ती कुकडी खातात होतो आपल्याकडे संपत्ती अधिकार न रे रेवती खाड्यामा खेकड माचडी चोरी करण केरी बाटिया करण केरी बलुता करण आपण जीवन जगते ते पण उच्च आहे आपण ओळख मिळी नाईक साहेब रेवती आणि नाईक साहेब विचार आपण न भुलेन पाहिजे और सोबतच खूप मोठ क्रांती गोरसेना माय काशीनाथ नाईक साहेब योगाचे सुद्धा आपण खूप मोठे राहते विचार मिळे पण थोडासा आपण देखाचं की नाईक साहेब आणि काशीनाथ साहेब यामध्ये कॉन्ट्राडिक्शन दिसावा संघर्ष दिसावा आता काही लोक नाईक साहेबपेक्षा काशीनाथ जी विचार इम्प्लिमेंट करायचे तो मारो असं मत दोही विचार करो जे लोक योग्य वाटते वो और विचार सोबत जा अब आपण कहते नहीं नाईक साहेब एक गाना आपण लिहायचं
तर वो गाणं माहिती नाही साहेब काय काय काम की जाऊ आपल्या लक्ष मावला हाय गाणं मग एक 5-6 दाडे ती पाठ करून मागले ठराव होतो की सोनपेठ जयंती जायचं आणि हाय गाणं द्यायचं मग एखादी मुळे चूक बी जाय समजा लारा घ्यायचा तो सांभाळणे है नो मला विनंती रे महाराष्ट्राच्या क्षितिजावरती एक उजळला तारा दिनदुबळ्यांचा शेतकऱ्यांचा महाराष्ट्राच्या क्षितिजावरती एक उजळला तारा दिनदुबळ्यांचा शेतकऱ्यांचा हाच प्रणेता हॅलो नाईक साहेब गाण्याचं उमायर म्हणजे पेन वळण अर्धे दुसरे वळण आहे करतो महाराष्ट्राच्या क्षितिजावरती एक उजळला तारा या भूमीवर प्रगतीचा झगमग प्रकाश सारा कृषी औद्योगिक क्रांतीचा हाच प्रणेता यशकीर्तीचा हाच सच्चा नेता जलक्रांतीने तुझ्याच हातून बहरून आली माती यशकीर्तीचा समृद्धीचा हिरव्या हिरव्या मखमालीवर धनधान्याची मोती वसंत स्मृतीचा हृदय दरवळतो सुगंध ताजा ताजा दिनदुबळ्यांचा शेतकऱ्यांचा तूच जाणता राजा तो असो जे जाणता राजाचं नाईक साहेब आपण समजायचं की जाणता राजा शिवछत्रपतीच व शिवछत्रपती वीस काय अर्थ काय काय काळा वापर केला किंवा शरद पवार जाणता राजा शरद पवार मीच पण आपण जर जाणता राजा आणू पण नाईक साहेब विचारले ना आपण जाणू नाईक साहेब खूप मोठं उपकारच आ बाबा गोरशनाचे काय रायसीना फाउंडेशन किंवा रायसीना स्टडी सर्कलच येर माध्यम आपण थोडासा बोलेर मारी इच्छाच तो स्टडी सर्कल आणि फाउंडेशन यामध्ये काय फरक स्टडी सर्कल म्हणजे काय एखादी शेजाबरोबर घर अभ्यास करतो ना और बापेरो त्रास होत याडीरो त्रास होत और भाईरो त्रास होत किंवा अटमॉस्फिअररो त्रास होत कारण एक आणि विजयनेसर को हले मात्र अभ्यास करो ओना स्टडी सर्कल घेऊ शकायचा फाउंडेशन कोर्स म्हणजे आपण एक भैया आपण 613 मार्क लिहिलो 616 मार्क लिहिलो तर फाउंडेशन वर 16 मार्क ले 16 का एकदम 11वी आणि 12वी अभ्यास करून घेतो और 6वी गंतीच फाउंडेशन तयार और बड़ी वुमन स्किल ओळखली दे आणि और 6वी 7वी गंती और बेसिक तयार करतो ओनकचा फाउंडेशन कोर्स तर आपण देखाचा विद्यार्थी जे 5 लक्षण आणि 5 लक्षण आपल्या बालबच्चा आमचं काय होते कोण आगाचं काकचेष्टा पको ध्यानम येथवच श्वान निद्रा अल्पहारी ग्रहतानी विद्यार्थी पंच लक्षण हे जे विद्यार्थीचं कागला नाही चेष्टावान रही पाहिजे बगळा नाही शांत रही पाहिजे कतरा नाही जागरूक रही पाहिजे अल्प आहार करेल पाहिजे आणि घर थोडे ग्रह त्याग करायला सुद्धा म्हणून तयारी पाहिजे आपण त्याच्यावर छकाय हो थोडासा आपण अभ्यास करू जुने काळात आपण प्राचीन भारतात तिथे तक्षशिला नालंदा येरसरी विश्वविद्यालय होते ओराम गुरुकुल होते पुन्हा इंटरनॅशनल लेवलवर जर आपण त्याच्या ऑक्सफोर्ड सरी पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व त्यानंतर शिकागो अशा प्रकारे इन्स्टिट्यूट मोठे भारत देशामध्ये म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी वर नंतर म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी इस्लामिया युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये मोठे फाउंडेशन झालं आरसीसी आयआयबी आणि होच पद्धतीने आहे गोरशना रायसीना की रायसीना जी काय जागा रायसीना ही दिल्ली मध्ये जता संसद भवन सर व संसद भवन जागा लाखा बंजारा फ्रीडम आपण येते करताना सगळे माहिती म्हणून ओरवास म्हणजे हे रायसीना माध्यमाची विद्यार्थी जागृत करावं आणि म्हणून खूप गौरव करावं काम आज गोरशना करायचं खूप धन्यवाद खूप आजच्या पद्धतीत काम करायचं शेवटी एक वाक्य केतानी मारा भाषण संपन्न करू मन मला म्हणतो की 4 मनक्या एकूण हात करायचं वाचायचा आपण लोक एकूण 4 मनक्या फक्त कना जायचं एकच टाइम 4 मनक्या बरोबर खांदे घेऊन आपण बरोबर ले जावं होते आणि काही 4 लोक एकत्र आहे नाही पण आपण समाज निश्चितच काही नंतर एकत्र आहे आणि वाटायचं श्रम भूमि के इस जीवन में शर्म सभी को करना कष्ट चकेन करायचं ईश्वर श्री
लकीर देगा, फक्त रेषा द्यावा, रंग हमें को भरना है. राठोड साहेबांनी, पवार साहेबांनी, जाधव साहेबांनी आपल्या जीवनात आपण रंग भरणो, हे सवार सिजावर आपल्या देशात सुजाण नागरिक हो, येणो हाती काहीतरी आजो काम हे जाणो. ये भेटेच्या मध्ये एखादी नाईक साहेब पुन्हा हो, चंद्रकांत राठोड साहेब हो, बबन पवार साहेब हो, हमार उत्तम जाधव साहेब सिर्फ साहेब हो. आता बोलूचो थांबवचो. जय शिवलाल, जय वसंतराव. धन्यवाद सर.